तर आज मी चाललेलो कर्नाटकला. का ते सांगतोय त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा. सकाळी आवरून निघालो मिरज जंक्शनला, कारण आज मी चाललेलो यात्रेसाठी मामाच्या गावाला. स्टेशनवर तिकीट तेन काढून घेतलं, तेवढ्यात आपली रेल्वे तयारच होती. रेल्वेत बसून बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत मी निघालो गावाला. रेल्वेत बसलोय आणि भेळ खाल्लो नाही असं कधीच होत नाही. 2 तासाचा प्रवास करून फायनली पोहोचलो मी घटप्रभाला. तिथनंही ही दोघं भाऊ मला न्यायला आलती. येऊन जरा एंटरटेनमेंट करत बसलेलो. तेवढ्यात मामांसोबत निघालो पेट्रोल आणायला. पेट्रोल आणून गाडीत टाकलो. यो बघा आमच्या मामाचा मुलगा गेम मधल्या ट्रॅक्टर सारखं नुसतं गार 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 ट्रॅक्टर फिरवलता. आणि ही दोघं जत्रेतल्या पिपाणीला गाडीच्या सायलेन्सर मध्ये घालून काय वेगळेच आवाज काढालते. संध्याकाळी मामा म्हटला चल जरा जाऊन या गोकाकला काम आहे. मग मामा सांगितल्यावर मी बसतोय. इनोवा काढलो आणि आम्ही निघालो गोकाकला. आणि ही दोघं आमच्या मागं लागून आलतीत बघा. कामावरून आम्ही आलतो घरला. तेवढ्यात पोरांनी रात्री ऑर्केस्ट्रा बघायला जायचं नियोजन लावली. असल्या थंडीत गाडी काढलो आणि निघालो ऑर्केस्ट्रा बघायला. जागा पण आम्हाला टॉपचीच भेटलेली. तिथून आम्ही ऑर्केस्ट्रा व्ह्यू एन्जॉय केला. एवढ्या थंडीत पण पब्लिक ढीग आलतीत. यांना बघून क्रिकेट स्टेडियमची आठवण झाली. नंतर थंडी लईच वाढली. त्यामुळे आम्ही कार्यक्रम अर्ध सोडून निघालो घरला. आजच्यासाठी एवढंच. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून घ्या.